तर राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातही प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झालंय। यावेळी 9400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएम मशीन इथं आणले जात असल्याचं दिसतंय आणि जे काही साहित्य आहे निवडणुकीसाठी लागणारं, मतदानासाठी लागणारं, त्याचं वाटप केलं जात असल्याचं पाहायला मिळते। या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। शिर्डी लोकसभा मतदानासाठी प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी ईव्हीएम मशीन जे आहे ते या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जे आहे ते देण्यात आलं आहे। आपण जर पाहिलं तर पुलिंग पार्टी जी आहे ती मतदान केंद्रावर आपलं साहित्य मशीन जे आहे ते घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। ईव्हीएम मशीन व इतर साहित्य जे आहे ते त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्या जे आहे ते मतदान केंद्रावर मतदान जे आहे ते पार पडणार आहे। त्यासाठी जवळपास 20 उमेदवार जे आहे ते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणात उतरलेले आहे। जर 16,77,000 मतदार राजा जो आहे तो मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्याचबरोबर 9,400 या ठिकाणी अधिकाऱ्यासह कर्मचारी जे आहे ते तैनात करण्यात आले आहे। पोलीस यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात सज्ज करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।